आईसाहेब आज आपण जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली, नेमकं काय कारण आहे? परवाच्या पुढारीमध्ये कलेक्टर साहेबांचा फोटो पाहिला की ते दरी कपारे डोंगर सगळं ओलांडून टायगर रिझर्वमध्ये लोकांची भेट घ्यायला गेले, त्यांची अवस्था कंडिशन पाहायला गेले. आणि हे मी 4 वर्षापूर्वीपासून हे सगळं फॉलोअप करते. आणि भूपेंद्र सिंग यादवना देखील एक पत्र दिलं होतं की हे पिढ्यानपिढ्या ह्या ठिकाणी राहतात आहे टायगर रिझर्वमध्ये, आणि अतिशय हालाकीत आणि डेंजरस सर्कमस्टन्सेसमध्ये त्यांची सगळी म्हणजे त्यांचं आयुष्य चाललेलं आहे. आणि त्यांचं रिहॅब होणं म्हणजे स्थलांतर होणं फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी ते पत्र ह्यांना पण दिलं आणि त्यांनी त्याचं फॉलोअप घेतलं. आजपर्यंत कुठले कलेक्टर कुठले ऑफिसर्स ह्या लोकांपर्यंत पोचलेले नाहीत किंवा गेले नाहीत. आणि हे आपले हे कलेक्टर जे आहेत ते स्वतःहून वस्तुस्थिती पाहायला गेले. त्याचं मला फार कौतुक वाटलं आणि मला वाटलं की त्यांचं अभिनंदन करणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे त्यांना देखील त्यांचं चीज होईल आणि एक परंपरा सेट होईल की त्यांच्यानंतर आता अर्थात आता चालत तर ते काय काळ अजून असणार आहेत, पण जे कलेक्टर त्यांच्यानंतर येतील, जे ऑफिसर्स येतील, त्यांना पण एक त्यांची ड्युटी म्हणून हे आवश्यक वाटणार आहे. आणि ते देखील ह्यांचं एक आदर्श म्हणून ते देखील ह्या लोकांपर्यंत पोहोचतील अशी मी अपेक्षा करते. आणि त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करायला गेले की फार चांगलं काम केलं लोकांच्यासाठी. ते एवढे धडपडत गेले, त्यांचं रिहॅब लवकरात लवकर व्हावं ह्याच्यात त्यांनी लक्ष घातलेलं आहे. राजमाता कल्पना राजेंनी आपली आज भेट घेतली, काय सांगायचं याबद्दल? मागच्या रविवारी आपल्या जिल्ह्यातील मेढा तालुक्यातील जावळी तालुक्यातील वेळेमायनी नावाचं गाव आहे, जे कोयना अभयारण्यामध्ये किंवा सह्याद्री टायगर रिझर्वमध्ये आहे. आणि या गावाचं पुनर्वसन करणं प्रस्तावित आहे. या पुनर्वसन करावयाच्या गावामध्ये आजही काही नागरिक त्याच ठिकाणी राहतात आणि त्या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव आहे अशा प्रकारची एक तक्रार त्यांच्याकडनं आलेली होती. आणि त्या गावाची पाहणी करावी अशी विनंती त्या गावातल्या नागरिकांनी केलेली होती. मागच्या रविवारी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या समवेत मी या गावाला भेट दिली आणि त्या ठिकाणची पाहणी केलेली होती. त्यावेळेस अतिवृष्टी होती आणि मूलभूत समस्यांची त्या ठिकाणची परिस्थिती जी आहे ती इतर गावांप्रमाणे नाही आहे. पुनर्वसन प्रस्तावित असल्यामुळे त्या ठिकाणी रस्ता असेल, लाईट असेल, आरोग्याची सुविधा असतील यांची वाणवा आहे की पुरेशा प्रमाणात त्या सुविधा नाही आहेत. लवकरात लवकर त्यांचं पुनर्वसन करावं अशी त्यांची मागणी आहे. त्याप्रमाणे प्रशासनाने त्याची दखल घेतलेली आहे आणि निश्चितपणे त्यांचं चांगल्या प्रकारचं पुनर्वसन सातारा जिल्हा प्रशासन, वन विभाग यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या भेटीच्या अनुषंगाने स्थानिक वर्तमानपत्रामध्ये काही बातम्या प्रसिद्ध झालेल्या होत्या आणि या बातम्याच्या अनुषंगाने राजमाता कल्पना राजे भोसले यांनी माझं अभिनंदन करण्यासाठी आज माझ्या कार्यालयामध्ये भेट दिलेली होती. आणि कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी लोकप्रतिनिधींकडून, राजपरिवारांकडून किंवा स्थानिक जनतेकडून अशा प्रकारचं ॲप्रिसिएशन होणं हे आम्हाला स्फूर्ती देणारं असतं. आणि यानंतर सर्व अधिकारी कर्मचारी अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वसामान्यांसाठी काम करतील. त्यासाठी हे अतिशय प्रोत्साहनात्मक भेट होती असं माझं मत आहे. धन्यवाद.